वांद्रे पूर्वमध्ये गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या गरीबनगर नावाचा मोहल्ला प्रशासनाने बुलडोझर लावून जमीनदोस्त केला। वरवर पाहता ही कारवाई केवळ अतिक्रमण काढण्याची असली तरी खोलात गेला तर हा मुद्दा थेट राष्ट्रीय सुरक्षेचा बनतोय। कारण या ठिकाणी राहणारी बहुतांश मंडळी अवैध बांगलादेशी घुसखोर असल्याचं पोलीस तपासात उघड होतंय। मुंबई सध्या अशा एका ज्वालामुखीवर उभी आहे ज्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो। मुंब्रा असो किंवा मग बेहरामपाडा, देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला घातक असलेली पिल्लावळ आतापर्यंत आपल्याच काही राजकारण्यांनी वोट बँकेसाठी पोचली। केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र सरकार असलं तरी स्थानिक सत्ता ही तेवढीच महत्त्वाची ठरते। मुंबईत भाजपचा महापौर बसताच मुंबई पालिकेने अतिक्रमण काढायला दाखवलेली तत्परता खरोखर कौतुकास्पद म्हणावी लागेल। परंतु नुसतं अतिक्रमण हटवलं म्हणून धोका टळलाय का? तर नाही। आज तुम्ही एक गरीबनगर उद्ध्वस्त कराल, परंतु इथून पिटाळून लावलेले लोक दुसरीकडे पुन्हा एक गरीबनगर नावाचा मोहल्ला बसवणार आहेत किंवा बसवणार नाही हे कशावरून? त्यामुळे घुसखोरांची ओळख परेड घेऊन त्यांना आत्ताच त्यांच्या मायदेशी पिटाळून लावलं तरच या कारवाईला काही अर्थ उरणार आहे। मुंबईच्या बदलत्या डेमोग्राफीवर नुकताच एक अहवाल आला होता। बरं, हा अहवाल कोण्या आलतू फालतू संस्थेनं दिला नव्हता। देशातील नामांकित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेनं एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोक्याची पूर्वसूचना देणारा अहवाल प्रसिद्ध केला होता। या अहवालात मुंबईच्या लोकसंख्या रचनेतील बदलांबाबत काही धक्कादायक खुलासे करण्यात आले होते। या अहवालानुसार 1961 मध्ये मुंबईत हिंदू धर्मियांची संख्या 88% होती, जी 2011 मध्ये घटून 66% आली। या उलट 1961 मध्ये मुस्लिम संख्या 8% होती, जी 2011 मध्ये 21% झाली। जर हा ट्रेंड कायम राहिला तर 2051 पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या 54% खाली घसरेल, तर मुस्लिम लोकसंख्या वाढून 30% पार जाण्याची शक्यता या अहवालात वर्तवली आहे। ओवेसींचा जो 15 मिनिटांचा याच बळावर त्यांच्या डोक्यात जातो का असा प्रश्न पडतो। दुसरीकडे मुंबईच्या डेमोग्राफीमध्ये वेगाने होणाऱ्या या बदलामागे केवळ नैसर्गिक लोकसंख्या वाढ किंवा इतर राज्यातून होणारे स्थलांतर कारणीभूत आहे का? तर नाही। बांगलादेश आणि म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्यांकडून होणारी बेकायदेशीर घुसखोरी हेच यामागचे एक मुख्य कारण असल्याचं अहवालात म्हटलंय। हे घुसखोर आपल्याच काही स्थानिक दलालांच्या मदतीने रेशन कार्ड, आधार कार्ड यांसारखी खोटी ओळखपत्रे सहज मिळवत या ठिकाणी आपलं बस्तान बसवतात। मुंब्रा असो किंवा बेहरामपाडा असो की मग आत्ताचं गरीबनगर, हे या घुसखोरांसाठी लपायला एकदम मोक्याची जागा म्हणावी लागेल। म्हणूनच ही सुरू असलेली बुलडोझर कारवाई महत्त्वपूर्ण आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठरते। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाला लागूनच करण्यात आलेल्या या अतिक्रमणावर पश्चिम रेल्वे, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे केलेली कारवाई खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरते। मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर सुरू झालेल्या या धडक कारवाईत 400हून अधिक बेकायदा आणि बहुमजली झोपड्यांवर बुलडोझर चालवून रेल्वेची कोट्यावधी रुपयांची जमीन लँड जिहादींकडून मुक्त करण्यात आली। खरं तर वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या या भागात अतिक्रमणाची सुरुवात अनेक दशकांपूर्वीच झाली। सुरुवातीला काही छोट्या झोपड्या बांधून रेल्वेच्या जागेवर ताबा मिळवण्यात आला। पाहता पाहता राजकीय वरदहस्तांनी या ठिकाणी चक्क 2 ते 3 मजली पक्के अनधिकृत गाळे आणि झोपड्यांचं साम्राज्य उभं केलं। काही विशिष्ट पक्षांनी आपल्या हक्काच्या वोट बँकेसाठी या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक डोळे झाकली। परिणामी हा परिसर मुंबईतील सर्वात संवेदनशील आणि बेकायदेशीर कारवायांचा अड्डा बनला। हे प्रकरण अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होतं। रेल्वेनं जेव्हा जेव्हा कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा मानवाधिकार आणि पुनर्वसनाच्या नावाखाली स्थगिती मिळवून कारवाई लांबणीवर टाकली जात होती। राजकीय सोयीसाठी गरीबनगरवर हातोडा मारण्याचे धाडस कुणी दाखवलंच नाही। यंदा मात्र मुंबई उच्च न्यायालयाने 6 मेच्या आदेशात रेल्वेला हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची पूर्ण सूट दिली। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या पाडकामासाठी आक्रमक पाठपुरावा केला। या गरीबनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध बांगलादेशी घुसखोरांनी आपले बस्तान मांडल्यानं अनेक पुरावे सुरक्षा यंत्रणांनी वारंवार दिले होते। त्यांना स्थानिक नेत्यांच्या मदतीने बनावट कागदपत्र आणि रेशन कार्ड पुरवून मुंबई स्थायिक करण्यात आल्याचे सर्व पुरावे समोर आले होते। देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेला सुरुंग लावणारा हा एक प्रकारचा लँड जिहाद बाहेरील घुसखोरांच्या मदतीने राजरोसपणे सुरू होता। गृह खात्यानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी 400हून अधिक पोलीस आणि आरपीएफ जवानांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावला होता। कारवाईच्या वेळी अपेक्षेप्रमाणे स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली, परंतु मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत त्यांचा बंदोबस्त केला।
या अतिक्रमणामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते सांताक्रूज दरम्यानच्या 5व्या आणि 6व्या लाईनचं काम अनेक वर्षांपासून रखडलं होतं. रेल्वे रुळांच्या अगदी जवळ झोपड्या असल्यानं लोकल गाड्यांचा वेग मंदावत होता. अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला होता. वांद्रे टर्मिनसवर ये-जा करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांची प्रचंड अस्वच्छता, गर्दी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्रास त्यांना सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाला स्थानकाचा विकास किंवा आधुनिकीकरण करता येत नव्हतं. आता ही जागा पूर्णपणे मोकळी झाल्यामुळे वांद्रे टर्मिनसचा विकास वेगानं होण्यास मदत होणार आहे. येथून 50हून अधिक नवीन ट्रेन सुरू करता येणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नव्हताच. प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, आरोग्य आणि विकासाचा होता. या कारवाईच्या अनुषंगानं राजकारण पेटत राहील, परंतु आज मुंबईकरांनी जो मोकळा श्वास घेतलाय तो त्यांना आधीच घेता यायला हवा होता. परंतु पश्चिम बंगालमध्ये जे ममता बॅनर्जींनी केलं तेच या ठिकाणी वोट बँकसाठी सुरू होतं, अशाही चर्चा झाल्या. आता गरीब नगरमध्ये जसा हातोडा चाललाय तसा अनेक अतिक्रमणांवर हातोडा चालणं गरजेचं आहे की ही कारवाई अतिक्रमण म्हणून नाही तर बांगलादेशी, रोहिंग्या आणि घुसखोरांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. या अँगलने या गरीब नगरच्या कारवाईकडे पाहायचं. कमेंटमध्ये व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.